Okay, already we have discussed about Bryophyta. Nextly, we are going to start about Pteridophyta. Now see here, what are the characters for the Pteridophyta? So firstly, if we consider about the pteridophytes, character काय काय सांगतोय बघा. They includes horsetails and ferns. आता यामध्ये एक्झाम्पल्स काय काय येतात बघा टेरिडोफायटाचे. हॉर्सटेल आणि फन हे आपण एक्झाम्पल सांगतोय टेरिडोफायटाचे. आता मोस्टली हे कुठे कुठे वापरले जातात अशा प्रकारचे प्लांट्स, त्यामध्ये युजेस बघा काय काय सांगतोय आपण. दे आर युजफुल फॉर द मेडिसिनल पर्पज. मेडिसिनल पर्पज म्हणून ह्याचा वापर केला जातो. जसं की बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर सिला जिनेला ही स्पेसीज आपण काय सांगतोय रे, तर ऍज अ मेडिसिन म्हणून ही यूज केली जाते. जसं की फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस हनुमंताने लक्ष्मणासाठी जी संजीवनी बूटी आणली होती त्यालाच आपण काय म्हणतोय, सिला जिनेला म्हणतोय. म्हणजे ऍज अ टॉनिक म्हणून सुद्धा ह्याचा वापर केला जातो. म्हणून आपण असं म्हणतोय की बाबा मोस्टली टेरिडोफाइट्स हे कुठे यूज केले जातात, तर ऍज अ मेडिसिनल पर्पज म्हणून. दुसरं म्हणजे हे सॉइल बाइंडर्स म्हणून सुद्धा ह्यांचा उपयोग केला जातो. नाउ व्हॉट इज मिनिंग ऑफ सॉइल बाइंडर? सॉइल बाइंडरचा अर्थ आपण काय सांगतोय की मोस्टली हे जे स्पीसीज आहेत ते सॉइल वरती ग्रो झाल्यामुळे काय होत आहेत रे, तर सॉइलला घट्ट पकडून ठेवण्याचं काम करतायत. म्हणूनच त्याला आपण काय म्हणतोय, सॉइल बाइंडर्स म्हणतोय. त्यानंतर दे आर ग्रोन ऍज अ ऑर्नामेंटल्स. ह्याचा अर्थ आपण काय म्हणतोय रे, ऑर्नामेंटल म्हणजे काय, तर शोभेचं झाड म्हणून सुद्धा या स्पीसीजचा वापर केला जातो. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर बघा. इव्होल्युशनरी दे आर फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट टू पॉसेस वॅस्क्युलर टिश्यूज. असं पण म्हटलं जातं की हे सगळ्यात पहिले वॅस्क्युलर प्लांट्स आहेत आणि टेरेस्ट्रियल आहेत. टेरेस्ट्रियलचा अर्थ काय म्हणतोय आपण, की जे लँड वरती आपल्याला बघायला मिळतात. आणि वॅस्क्युलर म्हणजे काय रे, की ज्यांच्यामध्ये प्रॉपर झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट असेल. नाउ व्हॉट इज मिनिंग ऑफ झायलेम अँड फ्लोएम? झायलेम आणि फ्लोएम हे प्लांटचे असे टिश्यूज आहेत जे की वॉटर आणि फूडला कंडक्ट करून नेतात. जसं की झायलेम विल कॅरी और कंडक्ट वॉटर आणि फ्लोएमचं फंक्शन काय आहे, तर फूडला कंडक्ट करून नेणे. आता यांची डायरेक्शन फक्त जर आपण कन्सिडर केली तर झायलेम नेहमी वॉटरला कुठून कुठे फ्लो करून नेतील रे, तर रूट पासून टिप पर्यंत. आणि फ्लोएमचं काम काय म्हणतोय आपण, आता मोस्टली जे फ्लोएम असतात ते लिव्स पासून ते सगळ्या प्लांटच्या बॉडी पार्ट पर्यंत फूडला कंडक्ट करून नेण्याचं काम करतील. आणि ह्याच दोन टिश्यूला मिळून आपण काय म्हणतो, वॅस्क्युलर टिश्यूज. मग आतापर्यंत जर आपण कन्सिडर केलं जसं की अल्गी, ब्रायोफायटा, तर त्यामध्ये आपण बघितलं की प्रॉपर ह्यांच्यामध्ये वॅस्क्युलर टिश्यूज आपल्याला बघायला मिळाले नव्हते. आता वॅस्क्युलर टिश्यूज म्हणजेच आपण काय म्हणतोय, झायलेम आणि फ्लोएम म्हणतोय. आता हेच झायलेम फ्लोएम अल्गी आणि ब्रायोफायटामध्ये आपल्याला बघायला मिळाले नव्हते. पण पुढे जाऊन जर आपण कन्सिडर केलं तर टेरिडोफायटामध्ये आपल्याला काय बघायला मिळत आहेत रे, तर प्रॉपर आपल्याला वॅस्क्युलर टिश्यूज आता बघायला मिळत आहेत. त्यानंतर नेक्स्ट वन काय सांगतोय बघा. मोस्टली जे टेरिडोफायटा असतात ते कुठे सापडतात, तर कूल, डॅम, शेडी प्लेसेस वरती हे सापडतात. कूल, डॅम, शेडी प्लेसेसचा अर्थ काय होतो, कूल म्हणजे काय, तर जिथं थंड वातावरण आहे. त्यानंतर डॅम प्लेसेस आणि शेडी प्लेसेस. शेडीचा अर्थ आपण काय म्हणतोय रे, तर शेडी म्हणजे जिथं सावलीचं ठिकाण आहे अशा ठिकाणी टेरिडोफाइट्स आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर दुसरं म्हणजे सम मे फ्लरिश वेल इन द सँडी सॉइल. ह्याचा अर्थ काय होतोय, फ्लरिश इन अ सँडी सॉइल म्हणजे काय, तर प्रॉपरली ते पूर्णपणे सँडी सॉइल मध्ये पसरलेले असतात. सँडी सॉइल म्हणजे कुणाला आपण म्हणतोय, की प्रॉपरली ज्याच्यामध्ये आपल्याला वाळू बघायला मिळते अशा सॉइल मध्ये काय आहेत, हे पूर्णपणे पसरलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट वन बघा. ह्यांच्यामध्ये प्लांट बॉडी जर कन्सिडर केली तर प्लांट बॉडी ही कशी आहे, स्पोरोफाइट विच इज डिफरन्शिएटेड इनटू ट्रू, रूट, स्टेम आणि लिव्स. म्हणजे ह्याचा अर्थ काय सांगतोय आपण, आतापर्यंत अल्गी किंवा ब्रायोफाइट जर कन्सिडर केले तर ह्यांच्यामध्ये आपण म्हटलं की ट्रू, रूट, स्टेम, लिव्स असं काही प्रेझेंट नव्हतं. पण इथून पुढे टेरिडोफाइट जर आपण कन्सिडर केले तर प्रॉपरली आपण काय म्हणतोय रे, तर ह्यांच्यामध्ये रूट, स्टेम, लिव्स हे आपल्याला बघायला
मिळतात. मग असे जे रूट स्टेम लीव्स ह्यांच्यामध्ये डेव्हलप होतात ते कशापासून डेव्हलप केले जात आहेत तर स्पोरोफाइट पासून डेव्हलप केलेले आहेत.